एक रात्र 2 ऑगस्ट 2017 उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधल्या एका सरकारी रुग्णालयात श्वास घेण्यासाठी लढणाऱ्या लहानग्या जीवांना ऑक्सिजनच मिळाला नाही आणि बघता बघता मृत्यूच्या सावल्या वाढू लागल्या। पण त्या रात्री एक डॉक्टर धावत सुटतो, स्वतःचे पैसे खर्च करतो, सिलेंडर शोधतो, जीव धोक्यात घालून 50 मुलांना वाचवतो। पण दुसऱ्याच दिवशी तोच डॉक्टर गुन्हेगार ठरतो। हे आहे द गोरखपूर हॉस्पिटल ट्रेजेडी या पुस्तकामागचं सत्य। नमस्कार, मी हेमंत हेडा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल। आजच्या भागात आपण काही सत्य, काही कथा, तर एका माणसाकडून न घडलेल्या अपराधाची कहाणी जाणून घेणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत मनोविकास प्रकाशन प्रकाशित, डॉक्टर कफील खान लिखित आणि राजेंद्र साठे अनुवादित गोरखपूर हॉस्पिटल ट्रेजेडी या पुस्तकाबद्दल। हे पुस्तक म्हणजे 2017 साली घडलेल्या भीषण वैद्यकीय दुर्घटनेचं डॉक्टर कफील खान यांचं प्रत्यक्ष कथन। गोरखपूरमधील BRD मेडिकल कॉलेजमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो। 70हून अधिक निरागस जीव डोळ्यांदेखत संपतात। सिस्टम फेल होते, पण सरकारला ना एक बळी हवा असतो आणि बळी ठरतो तोच डॉक्टर जो शेवटपर्यंत लढत राहिला। आणि या पुस्तकात डॉक्टर कफील खान यांनी आपला अनुभव, अन्याय आणि तुरुंगातले दिवस आणि त्यांची शारीरिक मानसिक झुंज शब्दबद्ध केलाय। डॉक्टर कफील खान एक लहान मुलांसाठी काम करणारे संवेदनशील डॉक्टर। त्यांनी त्या रात्री आपलं वैद्यकीय कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला, पण राजकीय यंत्रणेने त्यांनाच बकरा बनवलं। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, त्यांना नोकरीतून निलंबित केलं गेलं आणि तुरुंगात टाकलं गेलं। पण त्यांचा आत्मविश्वास, सत्यासाठीची चिवट झुंज आणि डॉक्टर म्हणून असलेली नीतिमूल्य या सगळ्यांचं प्रतिबिंब या पुस्तकात आपल्याला दिसतं। हे पुस्तक वाचाच, कारण हे केवळ एका हॉस्पिटलमधल्या ऑक्सिजन टंचाईचं वर्णन नाही आहे। हे व्यवस्थेच्या गळथाणपणाचं दस्तऐवजीकरण आहे। हे एक संवेदनशील डॉक्टर आणि एका बापाची साक्ष आहे, जो वाचवू शकला ते वाचवलं, पण ज्यांना गमवावं लागलं त्यांचा श्वास त्याच्याच काळजात झुंजी घालत राहिला। आणि या सगळ्यात महत्त्वाचं, या पुस्तकात आपण प्रत्येक पानावर प्रश्न विचारायला शिकतो। केवळ डॉक्टर कफीलसाठी नाही, तर हजारो सामान्य माणसांसाठी जे या व्यवस्थेच्या फायरवॉलमध्ये अडकतात। मी वाचवलेली ती मुलं आज कुठे असतील? त्यांच्या डोळ्यातली ती भीती अजूनही माझ्या स्वप्नांमध्ये येते। मी डॉक्टर आहे, गुन्हेगार नाही। डॉक्टर कफील खान। या पुस्तकातून एक गोष्ट शिकायला मिळते, जेव्हा समाज मौन बाळगतो तेव्हा अन्याय अधिक बळकट होतो। द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी हे पुस्तक फक्त वाचू नका, ते अनुभवा, कारण की प्रत्येक पानात एक सत्य आहे, एक स्फोट आहे, एक चेतना आहे आपल्या डोळ्यात अंजन घालणारी। तर बघा, आता वाट कसली बात आहे, हा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक आजच मागवा। हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता। हे पुस्तक नक्की मागवा आणि आजच्या आमच्या या भागाला जास्तीत जास्त शेअर करा। आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी पुस्तकांची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल।